नमस्कार मित्रांनो. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा PCOS हा एक असा आजार आहे जो लहान मुलींमध्ये होतो आणि नंतर तो आयुष्यभर साथ देतो. त्या आजारामध्ये ओव्हरीजवर सूज असते, पाळी इरेग्युलर येते म्हणजे उशिरा येते किंवा रेग्युलर येत नाही. पुढे जाऊन प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि अगदी 50व्या वर्षी कॅन्सरचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आता पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा PCOS पासनं जर स्वतःला वाचवायचं असेल तर कॅच देम यंग हा मंत्र लक्षात ठेवा. म्हणजे लहान मुलींना त्या जेव्हा ॲडोलसंट एज ग्रुपमध्ये असतात, म्हणजे जेव्हा 12-13 वर्षाच्या असतात, त्यावेळेस त्यांना या विशियस सर्कलमध्ये फसू देऊ नका. आणि त्याच्याकरता काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. आज त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती आहे स्क्रीन टाईम. आजकाल मुलं काय मुली काय रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहत असतात. कधी मोबाईलवर व्हॉट्सॲपवर चॅट करतात, तर कधी इन्स्टावर रील पाहतात, तर कधी फेसबुकवर पाहतात. सतत मोबाईल त्यांच्यासोबत असतो आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहतात. आता होतं काय की जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिला तर तुमचा जो नॉर्मल स्लीप पॅटर्न आहे, ज्याला सर्कॅडियन रिदम असं म्हणतात, तो डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे तुमच्या ब्रेनमधले जे सिग्नल्स असतात ते डिस्टर्ब होतात आणि तुमचं ब्रेन कन्फ्यूज होऊन जातं. त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीजचा प्रॉब्लेम सुरू होतो. कारण ओव्हरीजचं जो फंक्शन असतं ते फंक्शन ब्रेन ॲक्च्युली मॉनिटर करत असतं आणि त्याला म्हणतात हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सिस, ज्याच्यामध्ये हायर सेंटर, ज्याला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो ब्रेनचं, ते सगळ्या ऑर्केस्ट्राला मॉनिटर करत असतं, त्या ऑर्केस्ट्राचं सूत्रधार असतं. आणि समजा रात्री उशिरापर्यंत तुम्ही मोबाईल पाहिला तर तुमचा हा HPO ॲक्सिस डिस्टर्ब होतो, सर्कॅडियन रिदम डिस्टर्ब होतो आणि सर्कॅडियन रिदम डिस्टर्ब झाल्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमला सुरुवात होते. आणि एकदा का सुरुवात झाली की मग त्या चक्रव्यूहात मुली फसत जातात आणि त्यांना आयुष्यभर त्याचा त्रास होतो. तर आज पॉईंट नंबर 1 आपण सगळे लक्षात ठेवू की स्क्रीन टाईमला रिस्ट्रिक्ट करा. रात्री 9 नंतर मोबाईल बंद करा आणि मोबाईलकडे पाहू नका. याने तुम्हाला निश्चितच फायदा होईल. धन्यवाद.